पुष्पगुच्छ आणि श्रीफळ असं हे सन्मानाचं स्वरूप असणार आहे. मी विनंती करतो विक्रम सर, आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज खूप आनंद होतोय की आज आमचा ट्रेलर लॉन्च झाला. येत्या 23 ऑगस्टला पिक्चर रिलीज होईल. संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना पाहायला मिळेल. पण मला आज ट्रेलर बघताना ते चिमणीच्या घरट्याची आठवण झाली. जवळपास 5-6 वर्ष आम्ही या चित्रपटावर काम करतोय. प्रत्येक वेळेस फिल्म रिलीज करायला गेलं की काही ना काहीतरी अडचण यायची, डेट पुढे जायची. म्हणजे एखाद महिन्यानी नाही, एखाद वर्षानी डेट पुढे जात होती. 2 वेळा तरी आपण फिल्म याआधी रिलीज करायचा प्रयत्न केला, पण काही ना काहीतरी अडचण येत होत्या. पण कौतुक वाटतं मला अभिनवचं आणि निलेशचं. त्यांनी खूप चिकाटीने जिद्द सोडली नाही. ते चिमणीचं घरटं किती वेळा तोडलं गेलं तरी आज फायनली त्यांनी ते कम्प्लीट केलंय. व्यायाम करणे ह्या सगळ्या गोष्टीचे सल्ले देतो. पण आज 2018-19 साली जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा त्या वाडा नावाच्या गावात आम्ही शूट करत होतो, तेव्हा एक जाणवलं की आपण कधी कधी आपल्या पूर्वीच्या काळातल्या संतांनी असेल, एवढं आपलं संत परंपरा असलेला महाराष्ट्र, पण त्यांनी जे ज्ञान ठेवलंय एवढं सगळं ते लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. कारण एक सीन होता जिथे समर्थ जेवायला बसलेले असतात, तर तिथलाच एक आदिवासी मुलगा होता. श्रीखंड आणि पुरीचं जेवण होतं माझ्या मते, आणि त्या मुलाने हात लावला नाही. त्याला कळलं नाही हे नक्की काय असतं. त्या गावामध्ये श्रीखंड हा प्रकार काय असतो, हा खायचा असतो की नाही हेच त्याला माहिती नव्हतं. तो म्हणत होता ही खायची गोष्ट नाही, तुम्ही काहीतरी फसवून पांढरं काहीतरी ओलं काहीतरी आणलंय, त्याने खाल्लं नाही. तर मला असं वाटतं की असे खूप म्हणजे असे विनोदी प्रसंग आहेत, पण हा चित्रपट तो नाही विनोदी प्रसंग सांग. मुळात या चित्रपटाशी जोडलं जाणं हाच एक मोठा आनंदाचा भाग होता. कारण रामदास स्वामी हे आपल्या घराघरात आहेत. लहानपणापासून मी माझ्या कानावर दासबोध पडलेला आहे. मनाचे श्लोक करुणाष्टक तर आपण म्हणत आलेलो आहे लहानपणापासून. परंतु दुर्दैव हेच आहे की 350-400 वर्षांपूर्वी एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं. आज जितक्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे तितकं ते पोहोचलेलं नाहीये. आणि म्हणूनच या चित्रपटाचा एक छोटासा भाग होताना सुद्धा मला खूप अभिमान वाटत होता, आनंद वाटत होता. आणि या निमित्तानं समर्थ रामदास स्वामींचं कार्य, खरं कार्य, त्यांचं खरं साहित्य, जे संत साहित्य म्हणून केवळ भक्ती रचना म्हणून आपण त्याला एका बाजूला ठेवू शकत नाही, अतिशय फिलॉसॉफिकल, प्रॅक्टिकल सोशलिझम ज्याच्यामध्ये आहे, अशा प्रकारचं काव्य ज्यांनी रचलं, अतिशय सशक्त असं ते काव्यही आहे. काव्यगुण म्हणून पण ते फार अप्रतिम आहे आणि विचार म्हणून तर आहेच आहे. तर ते पुन्हा एकदा लोकांसमोर मांडलं जाणं, लोकांपर्यंत पोहोचणं, दुर्दैवानं आजही 1600 काळातली परिस्थिती आजही आजूबाजूला जर दिसत असेल तर यासारखं दुर्भाग्य नाही. आणि म्हणून आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाराही या चित्रपट असेल याची मी आपल्याला ग्वाही देतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. निलेश कुंजी सर यांचाही या ठिकाणी सन्मान करत आहेत. श्री समर्थ भक्त योगेश बुवा रामदास आशीर्वाद रूपी शाल आणि प्रसाद आशीर्वाद. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हा चित्रपट हंगामा करणारी ह्या तिळे मात्र शंका नाहीये. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना मी विनंती करेन की आपणही येत्या 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा नवा कोरा मराठमोळा चित्रपट रघुवीर हा सिनेमा गृहात जाऊन आवर्जून पाहावा. ते कलाकार, आपली स्टार कास्ट, स्टार कलाकार असं म्हणता येईल त्यांना. ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेंढले, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलांग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखर्गे आणि गणेश माने. विनंती पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवूया आपण या सर्व कलाकारांसाठी. त्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आहेत.
खूप मस्त वाटतं आणि आपणा सर्वांचं सर्व प्रसार माध्यमांचं सुद्धा खूप खूप आम्ही या ठिकाणी श्रद्धेच्या